20 वर्षापर्यंत आम्हाला ते नोटीस नेहमी येतात. आपण त्याच्या खिलाफ आपण जाणार नाही की आपल्याला 10 दिवस आधी आम्हाला माहीत पडतात आणि आम्हाला दरवर्षी आम्ही बंद ठेवतो. गव्हर्नमेंटच्या खिलाफ जाणार नाही की इथे मार्केट आहे. आपल्या इथे आमदार साहेब इथं त्याचा आपण नाम खराब करू शकत नाही. आम्हाला इथे राहायचं त्यांच्याबरोबर राहायला लागेल ना डोंबिवलीत. शासनाचा जो निर्णय आहे त्याला तुम्ही मान्य कर. चालून 88 पासून चालू आहे माझं दुकान, तर तेव्हापासून मला या नोटीस येतच आहेत. गणपतीचे येतात, 15 ऑगस्टचे येतात, 26 जानेवारी साधू वासवणीचे येतात. TDMC मध्येच जरा जास्त आहे. बाकी मुंबईमध्ये क्रॉफर्ड मार्केट किंवा मुंब्रा किंवा तळोजा बिळोजा तिथे सगळीकडे चालू असतं. आजचा जो माहोल जो झाला आहे ना, तो उपायुक्त गायकवाड मॅडममुळे हा सगळा माहोल झालेला आहे. याच्या आधी असं कधीही झालेलं नव्हतं, पण त्यांनी अधिकाऱ्यांना एकदम कन्फर्म सांगितलं आणि मीडियाशी बोलल्या त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा वाद निर्माण झालेला आहे. कोविडमध्ये जेव्हा दुकानं बंद होती तेव्हा खरं म्हणजे आत्ताचे आमदार आमच्या विरोधात बोलतोय, म्हणजे शिंदे सेनेचा आमदार तो आत्ता विरोधात बोलतोय. त्याने आम्हाला त्यावेळेला सपोर्ट केला होता की दुकानं उघडे ठेवा म्हणून, आणि तोच आमदार आता आमच्या विरोधात बोलतोय. म्हणजे आम्हाला ते काही गणितच कळत नाही. त्यामध्ये असा प्रशासकीय ठराव नव्हताच. तेव्हा जे आयुक्त होते त्यांनी ते परिपत्रक काढलं होतं, पण सल्लागार समितीने त्यांना विरोध केल्यामुळे ते परिपत्रक तेव्हा मागे घेतलं गेलं. आणि 1988 नंतर आजपर्यंत मी तरी असं काही बंद ऐकलेलं नाही, बघितलेलं नाहीये. आणि ह्याच वर्षी त्याची बोंबाबोंब झालेली आहे किंवा हे असं पत्रक आलेलं आहे. यापूर्वी कधी प्रेसकडे असं बंदचं पत्रक आलेलं मला तरी आठवत नाही. आणि महापालिकेला खरोखरची आवश्यकता होती का? एवढे प्रश्न पडलेले आहेत. एकीकडे शासनकर्ते म्हणतात की आम्ही असे काही आदेश किंवा परिपत्रक काढलेले नाहीये. हे ज्या त्या महापालिकांनी काढले आहे, तर मग कल्याण डोंबिवली महापालिकेने हे काढणं आवश्यक होतं का? याचा सुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि बंद ठेवून आणि न ठेवून तसा काय फार फरक पडणार नाही. हॉटेल सुरू राहणार आहेत, ज्याला खायचे तो आदल्या दिवशी घेऊन खाणारच आहे. त्यामुळे जो हेतू आहे तो हेतू खरोखर सफल होईल का? माझं तर म्हणणं आहे की महापालिकेने याच्यात निष्कारण वाद ओढवून घेतलेला आहे. इकडे महापालिका वेगवेगळ्या गोष्टींनी गाजते आणि अजून नवीन वाद ओढवून घेण्यापेक्षा महापालिकेचा कारभार कसा सक्षम होईल याकडे बघितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं.